नमस्कार मैत्रिणींनो, हॅपीज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. चला तर आज आपण पालकाच्या तिखट पुऱ्या हे बनवणार आहोत. आधी आपण पालक नीट करून घेतलेली आहे. मग आपण कापून घेत आहोत त्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत. मग आपण पुढची रेसिपी कंप्लीट करणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हे पालक कापून घेतलेले आहेत. खूप व्यवस्थितपणे नीट करून घेतलेले आहेत. चला तर आता आपण ते एका भांड्यात पाणी घेऊन आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत. चला तर आपण आता ते एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण हे सर्वच पालक एकत्र त्यात घालून स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. 2-3 पाणी बदलून आपण हे व्यवस्थित धुवून घेणार आहोत. व त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पालक डायरेक्टली टाकणार आहोत. थोडंसं पाणी झटकून त्याच्यातलं. चला तर आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत आणि चला तर आता आपण पुढची स्टेप करून घेऊयात. तर मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण हिरव्या मिरच्या ह्या 2-2 भाग करत आहोत. त्याचे मोठे मोठे काप टाकले तरी चालतील, मिक्सरमध्ये पूर्ण बारीकच होणार आहे. तर आपण अशा पद्धतीने या हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण कोथिंबीरही अशाच प्रकारे कट करून घालणार आहोत. कोथिंबीर आधी नीट करतो व आपण त्याच्यामध्ये नंतर ॲड करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. चला तर फटाफट आपण करून घेऊयात. अशा पद्धतीने खूपच खुसखुशीत असे ह्या पुऱ्या लागणार आहेत. 8 दिवस टिकतील इतकं आपण करणार आहोत. अशा पद्धतीने चला तर आता कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे. चला थोडीशी धुवून घेऊयात. आता आपण मिक्सरमध्ये हे फिरवून घेणार आहोत. बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची. अशा पद्धतीने हे बारीक पेस्ट झालेली आहे. तर आपण आता पिठाचं मिश्रण घेऊयात. प्रमाण त्याचं किती घ्यायचं तेही मी सांगते. तर आता एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 3 वाट्या या गव्हाचं पीठ घेतलेले आहे. 2 आणि 3री वाटी आपण गव्हाची घेतलेली आहे. चला तर मग आपण आता याला गरम तेलाचे मोहन पण टाकून घेणार आहोत, की ज्याच्यामुळे आपले पुऱ्या खमंग आणि खुसखुशीत लागतील. आधी मीठ टाकलेलं आहे. आपण चवीनुसार किती मीठ लागतं तेवढं टाकायचं आहे. हळद टाकलेली आहे. मिरची, त्याच्यानंतर मी तेल गरम करून टाकणार आहे. खूपच सुंदर आणि चवीला
खूपच टेस्टी लागतात या पुऱ्या. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ जमा केलेलं आहे. आता याच्यामध्ये ओवा आपण थोडासा हातावरती घासून अशा पद्धतीने आपण हे टाकणार आहोत. ओव्याने खूप चांगली चव येते. जिरेही टाकले तरी चालतात, पण माझ्या मुलांना जिरे आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी ते टाकलेलं नाही आहे. चला तर अशा पद्धतीने तेल हे गरम झालेलं आहे आपलं. मग आपण हे टाकून घेऊयात व्यवस्थितपणे. आणि आता पीठ आपण मळून घेणार आहोत. आधी मोहन सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर पालकाची जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती थोडी थोडी टाकून एकजीव सगळीकडे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सगळीच ही पालकाची पेस्ट केलेली आपण टाकून अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत. राहिलेला ही पालक आपण व्यवस्थित पुसून भांड्यात त्याच्यात टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणि पीठ आपलं बनून झालं, कणिक मळून झालं की आपण थोडा वेळ त्याला ठेवणार आहोत, एक 15 मिनटं. त्याच्यानंतर आपण अशा लाट्या करणार आहोत. काही जणांना छोट्या छोट्या पुऱ्या व्यवस्थित करता येतात, त्यांच्यासाठीही तसंही करूयात. आणि आपण आता एक मोठी लाटी करून घेणार आहोत आणि सगळ्याच पुऱ्या एकसारख्या याव्यात म्हणून वाटीच्या साहाय्याने आपण मोठ्या लाटीला आपण त्याचे असे काप असे काढून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपली ही मोठी लाटी कंप्लीट होते करून. मी कढई ठेवलेली आहे तेलाची. तेल गरम करण्यास चालू केलेलं आहे. तर आता वाटीच्या साहाय्याने आपण असे गोल गोल त्याचे गोल गोल काप असे काढून घेऊयात आणि मग तळून घेऊयात. अशा पद्धतीने 5 ते 6 हे काप झालेले आहेत, किंवा मी 5च काप काढलेले आहेत. आणि आता आपण हे तळून घेऊयात आपण. बघा तर एकसारखे असे होतात, चवीलाही छान लागतात, दिसायलाही खूप सुंदर वाटतात. चला तर आता आपण तळून घेऊयात. तेल चांगलं गरम झालेलं असल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे तळून काढलेली आहे एक पुरी. व्यवस्थित असा रंग येतो म्हणजे छान तळलेले आहेत. तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. खूपच सुंदर आणि सुरेख अशा या पुऱ्या चवीला पण झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूपच सुंदर आणि सुरेख झालेल्या आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जर खरंच रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि व्हिडिओ तुम्हाला पाहून नेक्स्ट रेसिपी काय आहे हेही कळणार आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Thank you so much and please try. पहा तर अशा